मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील साहेबांचा जो दौरा मुंबईकडे आगेकूच करत असताना 26 तारखेला तिथे आमरण उपोषणाला बसणार आहेत। परंतु आत्ता जी आम्हाला माहिती मिळाली ती केव्हा तुम्ही जुन्या घाटामधून NH4नी मुंबईकडे जायचं आहे, तर आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्ण संताप व्यक्त आमचे समाज बांधव आणि समन्वयक आमचे करतायत। कारण तर एक्सप्रेस हायवेवरून जात असताना आम्ही जे ठरवलं रूट असताना त्यांनी आम्हाला आत्ता जी काही माहिती दिली का तुम्ही NH4नी जायचं आहे, हे शासनाचा असा आदेश आहे असं जर प्रशासनाने आम्हाला जे काही कळवलं आहे तर नक्की त्याचा आम्हाला खूप मोठा विरोध आहे। कारण तर घाटामधून येत असताना घाटामध्ये जे काही आत्ता झालेले 3-4 ॲक्सिडेंट असतील, स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते। एक बस त्या ठिकाणी थोड्या दिवसापूर्वीच घाटामध्ये कोसळली होती आणि ही दुर्दैवी घटना घडू नये। आणि घाटामध्ये असणारे एक 8-10 टन आहेत खूप मोठे, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या मोठ्या आमच्या व्हेकल असतील, अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो तुमचे घसरण्याची शक्यता आहे। आणि ज्या मोठ्या ट्रक्स आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत, त्या मोठमोठ्या गाड्या आहेत आणि ट्रॅक्टर्स आहेत ते या घाटामधून उतरू शकत नाही आणि खूप मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। आणि मग ही जर काय ॲक्सिडेंट झाला किंवा जीवहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? आमचा काय हट्टाच नाही आहे का आम्हाला एक्सप्रेस हायवे पाहिजे का NH4 पाहिजे। आम्हाला कुठल्याही रोडनी मुंबईपर्यंत 26 जानेवारीला आम्हाला उपोषणाला पोचायचं आहे, हीच जरांगे पाटलांची भूमिका ना, तीच भूमिका आमची आहे। परंतु शासनाला असं वाटतंय का 26 तारखेला तो पोचूच नाही। आता आपण पाहता जे आमचे रूट आता दिले आहेत तर त्या ठिकाणी जरांगे पाटील स्वतः पोचत नाही मुक्काम या ठिकाणी। काल काहीतरी 4 वाजले पाठीचे आणि आज अजून पुण्याकडून येत असताना अजूनपर्यंत ते लोणावळ्यामध्ये पोचले नाही। आणि आम्हाला हे आत्ता सूचना करतायत का तुम्ही घाटामधून NH4नी जायचं आहे, आम्हाला NH4 पाहिजे का एक्सप्रेस हायवे, आम्हाला मुंबईला पोचायचं आहे। परंतु घाटामध्ये जी अडचण येणार आहे ती जरांगे पाटील साहेबांना मुंबईला पोचून न देण्याचं तर कारण नाही ना, षडयंत्र ही आमची भावना होती।